नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात भीम ब्रिगेड संघटना झाली आक्रमक। नवनीत राणा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा केला निषेध। अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कॅन्डल मार्च काढत नवनीत राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असता खोटे जात प्रमाणपत्र लावून नवनीत राणा यांनी निवडणूक जिंकली असा भीम ब्रिगेड संघटनेचा आरोप। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र, अमरावती। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये विश्वरत्न विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज आम्ही कॅन्डल लावून आम्ही निषेध केला। त्याचं स्वरूप अशा प्रकारे आहे की सलग 5 वर्षापासून खासदार नवनीत राणा यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर करून अमरावती लोकसभेची निवडणूक लढले आहेत आणि ते मागे काही वर्ष अगोदर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात ते सिद्धसुद्धा झालं की हे खोटं जात प्रमाणपत्र आहे। तरीसुद्धा त्यांना राजकीय पक्षाचा सत्ताधारी पक्षाचा त्यांना बळ असल्यामुळे ते आजपर्यंत त्याचा खुलासा झाला नाही आणि निकाल लागला नाही। मात्र आज न्यायालयामध्ये त्याची युक्तिवाद झाल्यानंतर सदर उद्या त्याचा निकाल लागणार आहे आणि तो निकाल भारतीय राज्यघटनेच्या नुसार लागणार आहे। उद्या खऱ्या अर्थाने त्या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उद्या निकाल लागणार आहे। म्हणून आम्ही आजच आम्ही कॅन्डल मार्च हा केला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जे संघटना काम करतात, ज्या संघटना जे पक्ष काम करतात, जे संघटना काम करतात, ज्यांनी आतापर्यंत खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या विरोधात आतापर्यंत निवेदन दिले, सर्व दिलं, पण काही राजकीय सत्ता असल्यामुळे सत्ताधारी पक्षामुळे तो निकाल लागू शकला नाही। मात्र आज तो निकाल उद्या सकाळी लागणार आहे आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण भरोसा आहे की उद्या खासदार नवनीत राणा ज्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केलं होतं तो उद्या निकाल त्यांच्या विरोधात लागणार आहे। जय भीम, जय संविधान।